हाय, हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे सकाळी सकाळी बघा किती उन्हाला माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसलं असेल, कारण आता ना पाऊस बंद झालेला आहे आणि त्यासोबत इतकं ऊन निघत आहे, असं वाटत आहे की उन्हाळा परत आलेला आहे, पावसाळा संपलेला आहे. आणि आमच्या इथे कसं ऊन जेव्हा निघते तर कसं सूर्य आमच्या इकडे समोरूनच निघते, तर सकाळी सकाळी खूप ऊन येते किचनमध्ये आणि समोर हॉलमध्ये वगैरे, आणि इतकं गरम होते बापरे, इतकी चिडचिड व्हायला लागते. पण मग इथे किचनमध्ये आले मी आणि ते रुजूल खेळत आहे तर त्यालाच बघायला गेले होते मी. काहीतरी त्याने ना पूर्ण ते ज्याच्यावर ठेवलं होतं त्याला खाली ते सगळं आपल्या अंगावर घेऊन घेतलं होतं आणि त्याच्यातून जोरात ओरडत होता. त्याच्यामुळे त्याला बघून आले आणि मग इथे आता मी जेवण बनवत आहे. तर इथे आज मी काय नाही, दाल तडका आणि भात करणार आहे, कारण हे काय कामानिमित्त गेले आहे बाहेर. तर त्याच्यामुळे मला माझ्यासाठीच बनवायचं होतं आणि मग मी विचार केला की आत्ताच बनवून घेते, कारण नंतर माझा मूड कसा असते काय माहिती नाही. आणि मग काय होते ना, कधी कधी की भूक लागून जाते आणि स्वयंपाकच व्हायचं असते. त्याच्यामुळे मग विचार केला की आता हा थोडा आहे, तर मी पटापट वरण भातच तर करायचं तर लावून घेते पटकन, 2 गॅसवर दोन्ही होऊन जातात. तर इथे मी त्याचीच तयारी करत आहे. तर इथे कांदा, टमाटर, हिरवी मिरची हे सगळं मी पटकन चॉप करून घेणार आहे. आणि हे चॉपर तर बापरे माझा फ्रेंडच झालेला आता, कारण इतकं पटकन होते माझं सगळं काही त्यामध्ये करते मी. तर त्याच्यामुळे आधी मी मध्ये मध्येच यूज करायची जेव्हा मला काही असं बारीक चॉप करायचं असायचं, पण आता मी याला तर डेली यूज करते. कारण कसं याच्यात केलं ना की लगेच लवकर होते त्याच्यामुळे. आणि इथे गॅसवर बघू शकताय का भांड्यामध्ये आता याच्या बॉटल आहेत, तर त्या तर आता माझी रोजची ड्युटी झालेली आहे. आता जोपर्यंत रुजूल दूध पितोय तोपर्यंत हे तर एक एक्स्ट्राचं काम आहेच, अधेमध्ये करतच राहावं लागते. दिवसभर बॉटल धुणे आणि बॉटल बॉईल करणे हे संपतच नाही. त्याच्यानंतर मग बघा आता झाली होती त्याची लिमिट, संपली होती. याला आता माझ्याकडे यायचं होतं, तर याला मी कडेवर घेऊन घेतलं आणि म्हटलं आता कसंही असो, दोन्ही गॅसवर पटकन भात आणि वरण लावून घेते आणि आपलं जेवण रेडी करून ठेवून देते, म्हणजे जेव्हा भूक लागली तेव्हा खायला मोकळी. तर इथे ना रुजूल काही खाली थांबायला तयार नव्हतं, त्याच्यामुळे मग मी इथे पटकन त्याला घेऊन घेतलं आणि म्हटलं याच्यासोबतच आता बनवते. तर याला इतकी मजा येते, कडेवर घेतलं म्हणजे इकडे तिकडे बघत असतो ही काय करते काय नाही. आणि ते मसाल्याचं जे डब्बा आहे ना, ते कसं खूप जास्ती असं ब्राईट कलर आहे, त्याच्यामुळे ते डब्बा त्याला खूप आवडते, तर त्या डब्यालाच बघत असतो तो मग. तर इथे आता मी वरण फोडणी टाकून देते आणि मी डायरेक्टच बनवत आहे, काही असं डबल तडका वडक्याचं काही टेन्शनच नाही. डायरेक्ट तडका देऊनच मी तिथे फोडणी टाकणार आहे. तर काय नाही, सिम्पल वरण करणार आहे. मिक्स डाळ घेतली आहे तुरीची आणि मुंगाची. तर इथे कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं होतं आणि मग जिरा हे ते थोडंसं कढीपत्ता, लाल मिरची हे ते सगळं टाकून छान फ्राय करून घेतलं. कांदा, टमाटर, मिरची जे बारीक केली होती ते टाकून दिली. त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकून देणार आहे. मिरची टाकली आहे म्हणून तिखट नाही टाकणार आहे, थोडंसं गरम मसाला. बस याला मिक्स करून घेणार आणि लगेच यामध्ये डाळ टाकून त्यालाही थोडंसं ह्याच्यासोबत मिक्स करून घेते. आणि मग पाणी टाकून कुकरला शिट्ट्या काढून घेते, म्हणजे पटकन वरण बनवून रेडी. बाकी नंतर काय तडक्या बिडक्याची झंझटच नाही, कारण तेवढं माझ्याकडे वेळ असते पण कधी कोणती वेळ राहील काय सांगता येत नाही. रुजूलच्या मूडवर असते सगळं डिपेंड. तो काय तसा त्रास देत नाही, पण कसं तो खेळते असला तरी त्याच्याजवळ मग मला बसून राहावं लागते. त्याच्यामुळे तर होते सगळं पॉसिबल. दिवसभर काय करायचं आहे आपल्याला, रुजूलला बघायचं आहे, आपले कामं करायचे आहे. जेव्हा तो झोपला तेव्हा मी एक्स्ट्राचे कामं करून घेते. पण काही जे एक्स्ट्राचे कामं आहे ना ते माझे होतच नाही आहे, त्याच्यासाठी मला यांची वाटच बघावं लागते. यांना जेव्हा सुट्टी राहील तेव्हाच होतात. जसं क्लिनिंग आहे एक्स्ट्राची, जे डेलीच्या रुटीन आहे तेच मी फक्त करू शकते, पण जे एक्स्ट्राचे काम आहे ते मला यांच्यासोबतच करावं लागते. कारण कधी कधी काय होते ना, आपण एक्स्ट्राची क्लिनिंग करायला घेतो आणि मग त्याच दिवशी रुजूलला राहायचं नसते. बाळाचं तसंच असते असं मला वाटते, कारण मी खूपदा नोटीस केलं, ज्या दिवशी मी काहीतरी करायचा विचार करते त्या दिवशी त्याचं काहीतरी चालू असते. आणि बघा कशी मस्ती करत आणि मजा येतात, त्याला इकडे तिकडे बघत आहे आणि हसत सुद्धा आहे. त्याचं काय चालत असते काय कळत नाही. पण कधी कधी एवढं इरिटेट होते, असं वाटतं की थोडा वेळ जर हा खाली थांबला असता तर मी त्याच्याला पटकन आवरून घेतलं असतं.
कारण कसं असतं त्याला पकडून केलं की थोडासा वेळ लागतो आणि सोबत हे व्हिडिओ बनवा हे ते याच्यामध्ये बराच वेळ जातो. कारण शूटिंग करताना जर आपण काय करत ना तर त्याला थोडा वेळ जास्ती लागतो आणि आपण जे पटापट काम करतो ते लवकर होतात. पण असो, आता हे आपलं कामच आहे तर आपल्याला करावंच लागणार आहे. मग त्याच्यानंतर एवढी गरमी झाली होती इकडे, मग याला घेऊन तिकडे फॅनमध्ये गेले आणि आता याला म्हटलं थोड्या वेळ इथे ठेवते आणि मी पण थोडी हवा घेते. आणि तिकडे बघू शकता तुम्हाला थोडं दिसत असेल बाहेर तर एवढी ऊन येतं बापरे. मध्ये पाऊस पाऊस झालं, पूरसुद्धा आला आणि आता बघा एवढी ऊन. म्हणजे मोसमचं काय कळतच नाही, ऊन पण येते त्यासोबत अधेमध्ये थोडाफार पाऊस पण येतो, त्याच्याने खूप हुम्मस होतं. मग इथे आता याला ठेवलं आणि थोडंसं याला खेळवते आणि मी पण हवा घेऊन घेते आणि याला येते, कारण याचं ना आवरायचं, याची अंघोळ व्हायचीच आहे. तर मी आपलं आवरून घेतलं होतं सकाळीच, हा थोडा खेळत होता तेव्हा. आणि मग आता याला आवरून घेते मी. तर याची आता मालिश अंघोळ करते, कुकरच्या शिट्ट्या झाल्या म्हणजे. कारण मग काय होते, याला घेतलं आणि इकडे गॅस सुरू असली की कधी कधी तर मग इकडे लक्षच नसते, त्याच्यामुळे मध्येच मग इकडे यावं लागते. तर मग म्हटलं याला आवरून घेते त्याच्यानंतरच बघते. तर इथे तर कुकर तर झालं होतं आणि ते अजून बघा डबल बॉटल बॉईल करायला ठेवलं आहे मी. तर काय नाही, मग असाच होता आजचा छोटासा व्लॉग. काय नाही, थोडं थोडं शूट केलं होतं तेच होतं आजच्या व्लॉगमध्ये, काहीच जास्त इंटरेस्टिंग नव्हतं. तर चला मग, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. कारण खूप मेहनतीने व्लॉग्स बनवत आहे मी आता. रुजुलला घेऊन हे सगळं मॅनेज करणं म्हणजे खूप मुश्किल आहे. तर इथे आता राईस पण ठेवून देते आणि त्यासोबत त्या व्लॉगला पण एंड करते. तर चला, भेटू नंतर, बाय.